श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 12 मराठी. जालंधराने समाज कल्याणासाठी अवतार घेतला होता. त्यामुळे जालंधराचा विनंतीस मान देऊन अग्नीने जालंधरास दत्तात्रेयांच्या भेटीसाठी नेले. दत्तात्रेयांनी दोघांचेही स्वागत केले. तेव्हा अग्निदेव म्हणाले, पूर्वी शंकराने मदनास दग्ध केले होते, पण सूक्ष्म रूपाने तो काम माझ्या अंतःकरणात होता व राजा बृहद्रवाच्या सोमयागात तो काम मी अंतरिक्ष ऋषींच्या जीवांशासह प्रगट केला. या जीवांशाचा बालक जन्मला व त्या राजाने त्या बालकाचे पालन पोषण केले. तोच हा जालंधरनाथ आहे व हा प्रपंचातून विरक्त झाला आहे. त्याला सर्व गुण संपन्न व्हायचे आहे. तेव्हा आपण त्याला महान आत्मविद्या शिकवावी अशी माझी मनोकामना आहे. तेव्हा जालंधरनाथाच्या मुखावरील सात्विक भाव बघून दत्तात्रेयांना सुद्धा आनंद झाला व दत्तात्रेय जालंधरास म्हणाले, तू जर 12 वर्षे माझ्याजवळ राहून तपश्चर्या करशील तर मी तुला विद्वान करीन व तुझ्या ज्ञानाची कीर्ती त्रैलोक्यात पसरेल. तेव्हा जालंधराने हे मान्य केले व दत्तात्रेयांजवळ 12 वर्षे राहून जालंधराने उग्र तपश्चर्या केली व सर्वज्ञ झाल्यावर त्यांनी एके दिवशी सर्व देवदेवतांचे अद्भुत दर्शन झाले. देवदेवतांनी त्यांना अनेक वर प्रदान केले. दत्तात्रेयांनी जालंधरांना अग्निदेवतास वापस दिले असता अग्निदेवतेस अत्यंत आनंद झाला व त्यांनी जालंधरास पुन्हा 12 वर्षे उग्र तपश्चर्या करण्यास सांगितले व हे तप पूर्ण झाल्यावर त्रिदेव सांगू लागले व जालंधर की जय अशा घोषणा लोक द्यायला लागले. बद्रिकाश्रमात राहून जालंधरांनी तपश्चर्या केली म्हणून बद्रीनाथ सुद्धा जालंधरनाथास शुभाशीर्वाद देण्यासाठी आले होते व ते जालंधरास म्हणाले, प्रबुद्ध नारायणाने मानव अवतार घेतला आहे व आपणास त्याचा शोध घेतला पाहिजे. ब्रह्मदेवाची अमोघ वीर्यशक्ती फार वर्षापूर्वी स्वर्गातून खाली आली व हे तेज एका हत्तीच्या कानात पडले. त्यावेळी तो हत्ती झोपला होता. प्रबुद्ध नारायणाने जीवरूपाने त्या हत्तीच्या कानात प्रवेश केला आणि बालक देह धारण केला. बद्रीनाथ जालंधरास म्हणाले, तू आता त्या बालकास हत्तीच्या कानातून बाहेर काढ व त्याचे कानिफनाथ असे नामकरण कर. त्याला सर्व विद्या प्रदान कर. तुमची गुरु शिष्याची जोडी फार प्रसिद्ध होईल, नावारूपास येईल. हिमालयात मुक्त संचार करणारा तो हत्ती बद्रीनाथांनी जालंधरास दाखविला. तेव्हा सावधानता म्हणून जालंधराने स्पर्शास्त्र व मोहनास्त्राचा वापर करून हत्तीला जागीच स्थिर केले व जालंधर, बद्रीनाथ व अग्निदेव हत्तीजवळ गेले. तेथे जालंधराने हत्तीच्या कानात कानिफास आवाज दिला व त्यास बाहेर बोलाविले व त्यास म्हणाले, तुला नाथ संप्रदायाचा प्रसाद करून लोकांमध्ये सत आचार विचारांचा गोडी निर्माण करायची आहे. तू प्रबुद्ध नारायण आहेस, आता लवकर प्रकट हो. असे बोलताच हत्तीच्या कानातून एक बालक प्रकट झाले व त्या बालकाने सर्वांना नमस्कार केला. नंतर ब्रह्मदेव महादेवाने सांगितल्याप्रमाणे जालंधराने कानिफनाथास सर्व विद्या व सिद्धी प्रदान केल्या व सर्व देवदेवतांनी कानिफास अनेक वरदान दिले. कानिफाची गुरुभक्ती महान होती व गुरुवर श्रद्धा ठेवून कानिफनाथाने जालंधराकडून सर्व विद्या आत्मसात केल्या. जालंधरनाथ, कानिफनाथ, हरिहर यांनी बद्रिकाश्रमात निवास केला. ह्या अध्यायाची फलश्रुती. या अध्यायाचे पठण श्रवण केल्यास देवदेवतांचा कोप नाहीसा होऊन सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे ग्रंथात दिले आहे.